नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण फ्रॅक्शन. चला तर मग फ्रॅक्शन काय आहे हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. तर फ्रॅक्शन म्हणजे मी इथे आता एक रेक्टँग्युलर बॉक्स काय करतोय, ड्रॉ करतोय. हा रेक्टँग्युलर बॉक्स आहे. ओके. आणि तोच रेक्टँग्युलर बॉक्स घेऊन आता त्याचे मी काही पार्ट्स तयार करतो. जसं की हा पहिला पार्ट तयार झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा आहे आणि हा चौथा आणि हा पाचवा आहे. ओके. आणि हे पार्ट्स तयार करताना हे जे पार्ट्स आहेत हे सगळे पार्ट्स कसे आहेत, इक्वल आहेत. ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की हे सगळे जे पार्ट्स आहेत ते कसे आहेत, इक्वल आहे. हा काय आहे, होल बॉक्स आहे. आणि या होल बॉक्सचे आपण किती पार्ट्स तयार केले, 5 इक्वल पार्ट्स तयार केले. 5 इक्वल पार्ट्स काय केले, तयार केले. ओके. आता तोच सेम बॉक्स मी इथे खाली घेतोय आणि मग ह्याचे जे 5 पार्ट्स आहेत ते ऍज इट इज इथे केले. आणि आता या 5 पार्ट्स पैकी जे की काय आहेत, इक्वल पार्ट्स आहेत. तर त्या 5 इक्वल पार्ट्स पैकी मी आता हा जो पहिला पार्ट्स आहे ह्याला काय केलं, शेडेड केलं. ओके. आता याला आपण असं म्हणू शकतो की हे 5 जे पार्ट्स आहे ह्या 5 इक्वल पार्ट्स पैकी हा जो पहिला पार्ट्स आहे हा काय, शेडेड पार्ट आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो की शेडेड पार्ट जो आहे ते शेडेड पार्ट्स किती आहे, शेडेड पार्ट आहे 1 आणि इक्वल पार्ट्स किती आहे, 5. ओके. तर मग आता हे टोटल जे पार्ट्स आहेत ते किती आहेत, तर टोटल पार्ट्स नंबर आहे, टोटल पार्ट्स जे आहेत ते किती आहे, टोटल पार्ट्स आहेत 5. आणि शेडेड पार्ट जो आहे तो किती आहे, शेडेड पार्ट 1 आहे. मग ह्याला जर आपण लिहिताना लिहिलं तर आपण काय लिहू, तर हे टोटल पार्ट्स 5 आहे आणि पैकी किती आहे, शेडेड 1 आहे. ओके. म्हणजे 5 पार्ट्स पैकी एक पार्ट जो आहे तो काय, शेडेड आहे. ओके. तर ह्याला आपण काय म्हणतो, 1/5 म्हणतो. आणि 1/5 हा काय, फ्रॅक्शन आहे. ओके. समजलं का? 1/5 हा काय आहे, फ्रॅक्शन आहे. लक्षात आलं नसेल तर आपण परत एकदा हा बॉक्स सेम घेतला आणि ह्याचे पण काय केले, सेम पार्ट केले. 1 2 3 4 आणि 5. किती पार्ट्स आहेत, टोटल पार्ट्स 5 आहेत. म्हणजे इथे पण टोटल पार्ट्स किती आहेत, 5 आहे. आता इथे आपण काय करूया, हा 1 पार्ट जो आहे पहिला हा सिलेक्ट केला. दुसरा पण आपण काय केला, दुसरा पण हा सिलेक्ट केला. तुम्ही या 5 पैकी कोणतेही 2 पार्ट्स काय केले, सिलेक्ट केले तरी चालेल. म्हणजे हे पहिले 2 मी इथे सिलेक्ट केले. तर सिलेक्ट पार्ट किती झाले, तर सिलेक्ट पार्ट आहे, सिलेक्ट पार्ट्स आहे किती, 2. ओके. मग आता जसं आपण इथे 1/5 लिहिलं किंवा 1/5 लिहिलं, तर इथे आपण काय लिहिणार आहोत, इथे आपण लिहिणार आहोत टोटल पार्ट्स किती आहेत, ह्याला लिहिणार आहोत 5 पार्ट्स पैकी 2 पार्ट्स काय आहे, शेडेड आहे. ओके. म्हणजेच काय झालं, 2/5 झालं. ओके. किंवा 2/5 झालं. तर हे जे 2/5 आहे ह्याला काय म्हणतात, फ्रॅक्शन म्हणतात. ओके. समजलं, लक्षात आलं. आणि मग जसं की आपण दुसऱ्या पण पद्धतीने आपण पाहू शकतो, इथे सर्कल आहे आणि या सर्कलचे पण आपण काय केले, 4 इक्वल पार्ट केले. ठीक आहे. आता या 4 इक्वल पार्ट पैकी जर आपण काय केलं, कुठलाही एक पार्ट काय केला, शेडेड केला. ओके. सपोज हा पार्ट काय केला, शेडेड केला. तर ह्याला मग आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, टोटल पार्ट किती आहे, टोटल पार्ट आहे 4. शेडेड पार्ट किती आहे, तर शेडेड पार्ट आहे 1. म्हणजे हा किती झाला, 1/4. म्हणजे 1/4 हा काय आहे, फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे, समजलं इथपर्यंत? म्हणजे तुम्हाला जर आता हे फ्रॅक्शन काय आहे हे समजलं असेल, तर मग आता आपण ह्या फ्रॅक्शनचे काय आहेत, टाइप्स आहेत. तर मग या फ्रॅक्शनचे टाइप पाहत असताना देर आर 3 टाइप्स ऑफ अ फ्रॅक्शन. वन ऑफ दिस प्रॉपर फ्रॅक्शन, सेकंड इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड लास्ट थर्ड इज मिक्स फ्रॅक्शन. तर मग हे जे मिक्स फ्रॅक्शन कशाला म्हणतात किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणतात किंवा प्रॉपर फ्रॅक्शन काय आहे हे आपण एक एक करून समजून घेऊया. तर पहिल्यांदा आपण पाहूया प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन,
प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, पहिला टाईप जो आहे तो कुठला आहे? प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता हे प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय नेमकं समजून घेताना, तर आता इथे आपण लिहिलं, सपोज आता हा नंबर घेतलाय आपण, तर ह्याला आपण काय म्हणतो? फ्रॅक्शन म्हणतो. हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आणि या फ्रॅक्शन मध्ये हा न्यूमरेटर जो आहे तो कुठला आहे? 1 आहे. हा जो न्यूमरेटर जो आहे, न्यूमरेटर कुठला आहे? हा 1 आहे. आणि 2 जो आहे हा काय आहे? हा डिनॉमिनेटर आहे. ओके, 1 काय आहे? न्यूमरेटर आहे. 2 काय आहे? डिनॉमिनेटर आहे. सपोज जर आपण आणखी दुसरा नंबर घेतला 2/3, आपण काय? फ्रॅक्शन आहे. आणि याच्यामध्ये जो 2 आहे हा काय आहे? न्यूमरेटर आहे. आणि 3 जो आहे हा काय? डिनॉमिनेटर आहे. तर मग प्रॉपर फ्रॅक्शन पाहत असताना प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? तर इथे पहा, इथे हा 1/2, हा जो 1 आहे हा 1 2 पेक्षा काय आहे? स्मॉलर आहे. ओके, म्हणजेच डिनॉमिनेटर पेक्षा 1 जो न्यूमरेटर जो आहे तो काय आहे? स्मॉलर आहे. इथे पण काय दिसते तुम्हाला? इथे 3 पेक्षा 2 जो आहे हा स्मॉलर आहे. आणि म्हणजेच काय? डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर जो आहे तो काय आहे? स्मॉल आहे. मग अशा प्रकारचे जे फ्रॅक्शन असतील तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. ओके, म्हणजेच काय? जेव्हा डिनॉमिनेटर हा काय असेल? लार्जर असेल कोणापेक्षा? न्यूमरेटर पेक्षा, तर मग तो काय आहे? प्रॉपर फ्रॅक्शन आहे. जसं की आपण इथे 2 एक्झाम्पल्स पाहिले. आणखी जर आपण पाहिलं, जसं इथे 7 आहे आणि अपॉन 13 आहे. मग 7/13 जो आहे तो काय आहे? तो काय आहे? प्रॉपर फ्रॅक्शन आहे. कारण काय? कारण 7 काय आहे? लेस दॅन 13 आहे. म्हणजेच काय? 7 काय आहे? न्यूमरेटर आहे. अँड न्यूमरेटर इज काय आहे? स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर आहे. म्हणजेच काय? अशी कंडिशन जेव्हा असेल, म्हणजेच न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर, then we can say that this is the proper fraction. ओके, समजलं इथपर्यंत? लक्षात आलं? काही प्रॉब्लेम आहे? आणि आणखी जर पाहिलं, सपोज तुम्हाला आता स्कूल टेस्ट मध्ये 10 आउट ऑफ 9 मार्क्स मिळाले. ओके, 10 आउट ऑफ किती मिळाले? 9 मार्क्स मिळाले. तर 10 आउट ऑफ 9 हे पण काय आहे? प्रॉपर काय आहे? फ्रॅक्शन आहे. प्रॉपर काय आहे? फ्रॅक्शन आहे. जर तुम्हाला इथे आपण लिहिलं 10 आउट ऑफ 12 मार्क्स मिळाले, तर इज इट पॉसिबल? इट इज नॉट पॉसिबल. दॅट इज वाय वी कॅन से दॅट दिस फ्रॅक्शन इज नॉट प्रॉपर फ्रॅक्शन, मीन दिस इज अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपण ह्याला काय म्हणू? इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणू. ओके, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. समजलं इथपर्यंत? आता जो दुसरा टाइप आहे, सेकंड टाइप आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, हा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सेकंड टाइप आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता ह्या फ्रॅक्शन मध्ये जर आता आपण इथे घेतलं 3/2, हा केअरफुली ऑब्झर्व करा. इथे तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर माहित आहे. ऑलरेडी आपण शिकलो की 3 काय आहे? न्यूमरेटर आहे. आणि 2 जो आहे हा डिनॉमिनेटर आहे. मग हा न्यूमरेटर कसा दिसतोय? न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन ऑर लार्जर दॅन डिनॉमिनेटर. मग जेव्हा ही कंडिशन असेल, न्यूमरेटर काय असेल? ग्रेटर असेल कोणापेक्षा? डिनॉमिनेटर पेक्षा, दॅट टाइम वी कॅन से दॅट, म्हणजेच इथे आपण पाहू 3 इज ग्रेटर दॅन 2. म्हणजेच काय? 3 इज न्यूमरेटर अँड न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. मग जेव्हा अशी कंडिशन असेल, न्यूमरेटर काय असेल? ग्रेटर असेल कोणापेक्षा? डिनॉमिनेटर पेक्षा, दॅट टाइम वी कॅन से दॅट दिस फ्रॅक्शन इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. समजलं? सोप्या शब्दामध्ये जेव्हा काय असेल, इथे 13 घेतला आणि इथे 7 घेतला, हा 13/7 जो आहे, आता हा 13/7 काय आहे? काय असेल? 13/7 इज अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके,
आणखी जर आपण एक्झाम्पल घेतलं 7/3, 7/3 हा पण काय आहे, इम्प्रॉपर आहे. इम्प्रॉपर काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. त्यानंतर आपण 13/7 घेतलं किंवा किंवा 15/2 घेतलं तर हे दोनही काय दिसतात तुम्हाला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिसतात. ठीक आहे, लक्षात आलं. आता हे जर इम्प्रॉपर फ्रॅक्शन समजलं असेल तर त्यानंतरचा जो टाइप्स आहे तो आहे मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन. ओके, जसं आता मी इथे एक नंबर घेतला 2, हा होल नंबर आहे आणि 1/3 हा फ्रॅक्शन आहे. ओके, म्हणजे हा जो 2 पाहिला आपण, हा काय आहे, हा होल नंबर आहे. 2 इज होल नंबर. आणि हा 1/3 जो आहे हा काय आहे, फ्रॅक्शन आहे. हा काय आहे, फ्रॅक्शन आहे. आणि कुठला फ्रॅक्शन आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. कुठला फ्रॅक्शन आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे 2 इज अ होल नंबर अँड 1/3 इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, हा हा काय आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता बघा, जेव्हा आपण याला होल नंबर आणि प्रॉपर फ्रॅक्शन जो आपण इथे घेतलेला आहे त्याला जर आपण काय केलं, सॉल्व्ह केलं, सपोज इथे 2 and 1/3 or 2 and 1/3 इज इक्वल. आता इथे आपण याला सॉल्व्ह करताना, इथे सॉल्व्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेहमी जो काय आहे, इथे हा डिनॉमिनेटर आलेला आहे आणि हा होल नंबर आलेला आहे. होल नंबर जो आलेला आहे त्याची काय करायची आहे, त्याची मल्टिप्लिकेशन करायची आहे किंवा त्याला मल्टिप्लाइड करायचं आहे. आणि न्यूमरेटर जो आहे तो काय करायचा आहे, तो ऍड करायचा आहे. बघा आता इथे हा डिनॉमिनेटर आहे आणि त्याचं मल्टिप्लाइड कोणाशी करायचं आहे, होल नंबरशी करायचं आहे. ओके, आणि हा जो न्यूमरेटर दिसतो त्याला काय करायचं आहे, प्लस करायचा आहे. आणि जो इथे जो डिनॉमिनेटर जो आलेला आहे तो काय करायचा आहे, ऍज इट इज लिहायचा आहे. बघा इथे डिनॉमिनेटर घेतला आणि त्याला मल्टिप्लाइड केलं होल नंबरला आणि ऍड केलाय न्यूमरेटर. ठीक आहे, आणि हा जो 3 डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर काय करायचा आहे, घ्यायचा आहे. मग बघा आता इथे होल नंबर डिनॉमिनेटर कुठला आहे, 3 आहे. त्याच्यानंतर होल नंबर कुठला आहे, 2 आहे, म्हणजे त्याला मल्टिप्लाइड करायचं आहे. आणि परत प्लस न्यूमरेटर पाहिजे. प्लस न्यूमरेटर कोणता दिसतोय आपल्याला, 1 दिसतोय. आणि बाय अपॉन काय आहे, डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर काय, 3 आहे. ठीक आहे, आता याला जर सॉल्व्ह केलं आपण तर 3 into 2 म्हणजेच काय, 6 plus 1 आणि अपॉन ऍज इट इज 3. ओके, आणि ह्याला सॉल्व्ह केलं तर काय होईल, 6 plus 1 म्हणजे 7 आणि 7/3. ओके, आता हे जे आपल्याला काय आन्सर मिळालं, आता तुमच्या लक्षात येईल की हा जे आन्सर आहे, हे जे आन्सर आहे हे काय, हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ओके, आता बघा इथे जे मिक्स फ्रॅक्शन होतं त्याला आपण काय केलं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहिलं. म्हणजे आपल्याला जो इकडे फ्रॅक्शन घेतला होता आपण, हा मिक्स फ्रॅक्शन, त्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळालं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिळालं. म्हणजेच काय, एक गोष्ट आपण शिकलो की मिक्स फ्रॅक्शन जे असतात ते ऑलवेज काय असतात, इम्प्रॉपर फ्रॅक्शन असतात. म्हणजेच जितकेही काय असतील, मिक्स फ्रॅक्शन असतील ते काय असतात, इम्प्रॉपर फ्रॅक्शन असतात. ओके, समजलं इथपर्यंत. आणि हे जे प्रॉपर, इम्प्रॉपर आणि मिक्स फ्रॅक्शन हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात हे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.